नमस्कार माझ्या व्यवसाय बांधवांनो. ही व्हिडिओ अतिशय इम्पोर्टंट आणि एक महत्त्वाचा अपडेट मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वप्रथम मी 2 महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात पहिले ओपन एरियाची जी लिस्ट आहे, ती अपडेट झालेली आहे. तर त्याची प्रत्येकाने दखल घ्यायची आहे. आणि दुसरी महत्त्वाची जी अनेक लोकांना प्रश्न पडतो, की "सर मी अजून एरिया ठरवलेला नाही आहे. मी अजून एरिया फिक्स केलेला नाही आहे. मला त्या ओपन एरियामध्ये तर सेंटर टाकायचंच आहे. पण मी अजून कुठलीही जागा भाड्याने घेतलेली नाहीये. तर अशा वेळेस मी काय केलं पाहिजे? असे अनेक लोकांना प्रश्न पडताय आणि मला बरेच जण कमेंटमध्ये आणि नको त्या मार्गाने माझ्यापर्यंत असे प्रश्न उद्भवत आहे. तर या 2 प्रश्नांची मी आज उत्तर देऊ इच्छित आहे. तर प्रत्येकाने ही व्हिडिओ पूर्ण बघायची आहे, अतिशय महत्त्वाची आहे. सर्वात पहिले ओपन एरियाची लिस्ट आहे, ती काही ठिकाणी अपडेट झालेली दिसते आहे, की तरी त्याच्यामध्ये जे 859 सेंटर्स ओपन एरिया दिलेले आहे. तेवढेच एरिया जरी आहे, तरी काही एरिया त्याच्यामध्ये ॲड झालेत आणि काही त्याच्यामध्ये डिलीट झालेले आहेत. तर एकदा खात्री करण्यासाठी तुम्ही तुमच्या ओपन एरियाची लिस्टमधून ओपन एरियाची जी लिस्ट आहे, त्या लिस्टमधून तुमच्या एरियातली जागा बघून घ्यावी, की काही अपडेट झालंय का? काही चेंजेस झालेत का? मला बऱ्याच जणांकडनं असं कळालं, की काही ठिकाणी अपडेट झालेलं आहे. तर जर तसं असेल, तर तुम्ही बघू शकतात, की कदाचित तुमच्या एरियात अजून कुठे ओपन झालंय का? किंवा अजून काही चांगली अपॉर्च्युनिटी मिळते का? तर हे महत्त्वाचं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि सेकंड बऱ्याचशांना आता काय होतंय फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही सर्वात पहिले फॉर्म भरतात, तर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर एवढं प्रायमरी इन्फॉर्मेशन लागते. रजिस्ट्रेशन झाल्यावर अप्रूव्हलला आल्यानंतर तुम्हाला बाकी पुढचे डिटेल्स भरावं लागतंय, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस लिहावा लागतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये जिओ टॅगिंग करावं लागतंय. तिसरं तुम्हाला जर भाड्याने घेतलं असेल, तर तिथे रेंट ॲग्रीमेंट मागितलं जातंय. तर ह्या सर्व गोष्टींसाठी मी ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगतोय. व्यवस्थित लक्षात घ्या. घाई करू नका, स्किप करू नका. व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा. सर्वात पहिले आता तुमची जागा फिक्स नाहीये. आजला ते घेणं पण अवघड आहे. कारण सर मी अजून नवीन सेंटर चालू करतोय, माझी जागा नाहीये किंवा माझे सेंटर दुसरीकडे आहे, पण ओपन एरिया ह्या ठिकाणी आहे, तर मी तिथे ओपन करण्यासाठी जागा शोधतोय. तर माझं थोडंसं थांबा. ते जागा तुम्ही आज शोधण्यामागे लागू नका. अजून आपली प्रोसेस खूप मोठी आहे. ऑनसेट एक्झाम होणार आहे. ऑनसेट एक्झाम पास झाल्यावर टॉप केल्यानंतर तुम्हाला ती जागा आणि बाकीच्या प्रोसेस लागणार आहे. लक्षात घ्या. आत्ता काय करायचंय? मग तुम्ही म्हणाल, "सर जिओ टॅगिंग कसं करायचं?" तर मग आम्हाला रेंट ॲग्रीमेंट कसं काय जो घरमालक आहे तो रेंट ॲग्रीमेंट कसं तयार करून देईल? याही प्रश्नांचे उत्तर देतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आजला लोकेशन एक्झॅक्ट फिक्स करण्याची गरज नाहीये. तुम्ही 100 मीटर इकडे-तिकडे त्या एरियामध्ये असू शकतात. लक्षात घ्या, कोणीही या शब्दाचा अनर्थ लावू नये. जो पण ओपन एरिया दिला आहे, फॉर एक्झाम्पल एखादा ओपन एरिया असेल, की एका मराठी शाळेपासून तर एच-डी-एफ-सी बँक फॉर एक्झाम्पल, की मराठी शाळेपासून तर एच-डी-एफ-सी बँकेच्या मध्ये तुम्हाला सेंटर टाकायचं आहे आणि मी जर तुम्हाला आत्ता सांगतोय 100 मीटर इकडे-तिकडे, म्हणजे याचा अर्थ असा नाही, की एच-डी-एफ-सी पासून मी 100 मीटर दुसऱ्या बाजूला आहे. मराठी शाळेच्या विरुद्ध बाजूला आहे, तर तिथे पण चालून जाईल का सर? अजिबात नाही. कोणीही असा प्रश्न कमेंटमध्ये विचारू नका. मी ज्यावेळेस म्हणतोय मराठी शाळा ते एच-डी-एफ-सी याचा अर्थ असा आहे, की ह्या जागेमध्ये समजा 2 किलोमीटर किंवा 1 किलोमीटरचा एरिया असेल, तर तुम्ही जो जिओ टॅगिंग करणार आहे, ते अंदाजे तुम्ही कुठल्या एरियात टाकू इच्छित आहात किंवा कुठे तुम्हाला जागा भेटू शकते, या अशा गोष्टीने ती 100-1 मीटर इकडे-तिकडे चालू शकतं. मग सर आता हे तर ठीक आहे, चला तुम्ही आम्हाला सांगितलं, की 100 मीटर इकडे-तिकडे कन्सिडरेबल आहे आणि नंतर ते अपडेट करता येईल. पण तेवढ्या एरियातच अपडेट होईल हां. असं नाही की मी ओपन एरिया इथे टाकला होता आणि मला तिथे द्या, असं होणार नाही. त्याच ओपन एरियामध्ये राहील. ओके. तर एवढं ठीक आहे. चला ह्या गोष्टी ॲग्री आहे. मग सर आता आम्हाला भाडे तर करार कसा भेटणार? आम्हाला तर रेंट ॲग्रीमेंट देणं आहे. आता रेंट ॲग्रीमेंटसाठी एक फॉर्मॅट मी तयार केलेला आहे किंवा मला भेटलेला आहे. मी नाही तयार केला. मला भेटलेला आहे. तो रेंट ॲग्रीमेंटचा जो फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅटची प्रिंटआउट काढायची आणि ती प्रॉपर तुम्ही तुमची माहिती, तुमचा ॲड्रेस, तुमचे डिटेल्स हे सर्व तिथे भरायचे आणि ते तुमच्या सहीसकट तुम्ही अपलोड करून टाकायचं सोलारमध्ये आणि तुमची जी काही रेंट ॲग्रीमेंटचं जे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही जे मी फॉर्मॅट दिलेला आहे, तो फॉर्मॅट तुम्ही तिथे अपलोड करू शकतात. ते व्हॅलिड आहे. ओके. आणि जेव्हा तुमचं पुढची प्रोसेस होईल, जेव्हा तुम्हाला ऑनसेट एक्झाम पास व्हाल, टॉप कराल,
सॉरी. तर त्यावेळेस तुम्ही मात्र त्या सर्व गोष्टी प्रॉपर जे तुम्ही आता सेंटर घेणार आहे, तिथे असणार आहे, ते रेंट एग्रीमेंट नंतर अपडेट करू शकताय. पण परत-परत मी सांगतोय, ओपन एरियाच्या लिस्टमध्ये तुम्ही ज्या एरियामध्ये अप्लाय करता आहे, त्याच एरियात ते असलं पाहिजे आणि टॉलरन्स फक्त 100 मीटर इकडे-तिकडे ज्या एरियात तुम्ही टाकता आहे, त्या एरियाचा असू शकतो. त्यामुळे तेवढी खात्री प्रत्येकाने घ्यायची आणि कोणीही शब्दाचा गैरअर्थ लावू नये. ओपन एरिया म्हणजे ओपन एरियामध्येच. मग सर आता आम्हाला ही फाईल कुठे भेटणार? तर तुम्हाला खाली पण इथे दिसत असेल तुम्हाला खालच्या बाजूला आपल्या प्ले स्टोअरवर श्री साई अकॅडमी नावाचा ॲप आहे. हां, त्याचं नावही तुम्हाला दिसतंय डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या ॲपची लिंक पण देऊन टाकेल. तुम्ही जर प्ले स्टोअरवर गेले, तिथे तुम्ही जर श्री साई अकॅडमी जर टाकलं, तर ते ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याच्यामध्ये आपले 2 तिथे कोर्सेस दिसतात. एक सेंटर कोऑर्डिनेटर आणि एक सेंटर फॅसिलिटेटर. तर सेंटर कोऑर्डिनेटरमध्ये मी ती रेंट एग्रीमेंटची फाईल टाकलेली आहे. ती तुम्ही प्रॉपर डाउनलोड करू शकताय. डाउनलोड करून तिची प्रिंटआउट काढा. त्याच्यावर व्यवस्थित पेनाने सर्व माहिती भरा आणि ती तुम्ही अपलोड करू शकताय. आजच्याच मिनिटाला, आजच्याच वेळेला तुम्हाला लगेच जागा शोधून फायनल करून डिपॉझिट देऊन बघण्याची गरज नाहीये. त्या गोष्टीला थोडासा वेळ आहे. पण आजला मात्र जिओ टॅगिंग आणि ह्या प्रोसेस जी त्यांनी सांगितलेली आहे, ही प्रोसेस करण्यासाठी म्हणून आपण ही आत्तापुरता भाडेतत्वाचं जे काही मी दिलेलं डॉक्युमेंट आहे, ते भरून तुम्ही अपलोड करू शकतात. ओके. तर या सर्व गोष्टीची प्रत्येकाने दखल घ्यायची आहे आणि या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने आहेत, या गोष्टीची खात्री घेऊनच अपलोड करा आणि एकदा या सर्व गोष्टी तुमच्या टी-पीला विचारू शकतात, की "बाबा सर असं-असं आहे, मी करू शकतो का?" तर त्यांची खात्री असेल तर आणि तरच या गोष्टी करा. फक्त मी बोलतोय म्हणून या गोष्टी करू नका. ओके. तर हा एक छोटासा अपडेट होता 2 गोष्टींचा, तर तो मी तुम्हाला इथे सांगितला. तर सर्वांनी ह्या प्रोसेस कंप्लीट करत असाल. उद्याची लास्ट डेट आहे फॉर्म अप्लाय करण्याची. कदाचित अजून तारीख वाढेल, नाही वाढणार त्याबद्दल माहीत नाहीये. पण जेवढं लवकर होईल तेवढी ही प्रोसेस तुम्ही केली पाहिजे. ओके. तर आजच्या व्हिडिओसाठी आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन माहितीसकट. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.